तुमची स्वारी आज फार खुशी दिसते, काय झालं मला एक सांगा. आपल्या आकाशचं पत्र बित्र आलं की काय? हो नाही का, आकाशचं पत्र नाही आलं. मग एखाद्या लहानशा मुलासारख्या अशा उड्या मारत का बरं घरी आलात? प्रभा तुला खरं सांगू काय, आपण केलेल्या कष्टाचा मोबदला आपल्याला मिळाला. मोबदला? तो कसा काय? अगं 62 मॅचचे पैसे मिळालेत आपल्याला. काय सांगते तुम्ही? अगदी खरं. वा वा, खरंच आपण फार अडचणीत होतो ना. खरंच परमेश्वरा तुझी कृपा झाली या गरीबावरती. मी काय म्हणते जीवनची बाबा, आधी जेवढ्या काही लोकांची आपल्यावरती उधारी आहे ना, त्या सगळ्यांची उधारी चुकती करा. अहो शेवटी आपल्याला या गावात राहायचं आहे म्हटलं, ताट मानन त्या लोकांच्या दुकानासमोरून जाण्या येण्याची हिंमत होत नाही. म्हणून म्हणते तुम्हाला. तू सांगशील तेव्हा का? म्हणजे अगं 50 रुपये ब्रास प्रमाणे 62 ब्रासचे 3100 रुपये मिळाले. रुपये हातात घेतलेली सरळ कपड्याच्या दुकानात गेलो. 1500 रुपये उधारी चुकती केली. एका वर्षापासून किराण्यावाल्याची उधारी होती ती सुद्धा दिली. वाड्याला 500 रुपये दिले. तुझ्या औषधाचे 400 रुपये होते ते सुद्धा दिले. आता उरले हे 700 हे ठेव. घर खर्चासाठी असोत आपल्याकडे. अगं वेळ काळ काही सांगू येत नाही. आणि हो काय, तू उद्या कपड्याच्या दुकानात जा आणि स्वतःसाठी लुगडं आणि पोलकं घेऊन. आणि तुमच्यासाठी असं सोड ग, हे पुरुषाचे कपडे फाटके जरी असले तरी चालतात. पण प्रभा
तू रोज रोज एकच लुगडं आणि एकच पोलक घालतेस हे का मला दिसत नाही का? आधी तू घे, मी आणि जीवन नंतर घेऊ. मी काय म्हणते, खरंच ग, खरंच प्रभा, परिस्थितीशी जुळवून घेणारी, मीठ भाकरी समाधान मांडणारी तुझ्यासारखी पत्नी मला मिळाली हे मी माझं भाग्य समजतो. अहो आहे त्या परिस्थितीत माणसानं अगदी समाधानानं राहिलं पाहिजे. कारण सांगू तुम्हाला, कष्ट करून जे माणसाला 2 घास मिळतात ना, त्या अन्नाला चव वेगळी येत असते. प्रभा, मला तुझा अभिमान आहे. 25 वर्षापूर्वी आई विना पोरका असलेल्या मुलाला घेऊन मी घरी आलो. त्याचा सांभाळ तू अगदी अगदी पोटच्या गोळाप्रमाणे केलंस. स्वतःचं मूल समजून त्याला आईचं प्रेम दिलंस. खरंच मला तुझा अभिमान आहे. आणि मला सुद्धा खूप अभिमान आहे तुमचा. कारण अनाथाचे नाथ बनून तुम्ही आकाशला आसरा दिला. आपल्या मुलांना 2 वेळेचं अन्न मिळावं म्हणून अहोरात्र कष्ट करीत आलोत आपण. आज आपला आकाश छान शिकतो आहे. आणि पण मला फार भीती वाटते कधी कधी एका गोष्टीची. होय जीवनचे बाबा, असं वाटतं की आपला आकाश शहरात शिकतोय. त्या शहरातील रंगीबिरंगी वातावरणात त्याला आपला विसर तर पडणार नाही ना. आकाश आपल्याला विसरूच शकत नाही. मी केलेल्या संस्काराची जाल आहे त्याला. प्रभा, या संसारात वावरत असताना सारी हयात मी मर्यादेने वागलो. प्राण बोलाले इज्जतीला सांभाळून कधी कुणाचा कमी अधिक शब्द ऐकून घेतला नाही, जेणेकरून कुणाला कलंक लागणार नाही असंच वर्तन ठेवत आलो. दोन्ही मुलांवर सारखे संस्कार केले. पुढच्या मुलापेक्षा मानलेला मुलगा समजदार निघाला. आकाश आजपर्यंत खूप खूप चित्तेने शिकतो आहे, खूप प्रामाणिकपणे वागतो आहे. पण पुढच्या मुलाने मात्र मी दिलेल्या संस्काराला पायदळी तुडवलं. त्याची खंत वाटते. प्रभा, प्रभा, आकाश सारखा आपला जीवनही जर शिकला असता तर किती बरं झालं असतं नाही? अगदी बरोबर बोलताय तुम्ही. पण काय काय प्रभा, हा जीवन नाही आला अजून. कुठे गेला असेल? कुठे म्हणजे त्या मेलाला धंदे आहेत कोणते? एकतर बसला असेल तर तळ्याच्या पाळीवर पत्ते कुठे, नाहीतर दारुड्यासोबत दारू पीत. कामं कोणती आहेत त्याला? कुठे या पोळाचं काय होईल ते परमेश्वरालाच ठाऊक. कोण आहे रे? कोणीतरी आवाज येते, तुम्ही बघा. मी पैसे ठेवून येते तोपर्यंत. अरे हो, हॅलो हॅलो. काय पत्र? कुणाचं पत्र आहे? कुणाचं म्हणजे काय? आपल्या आकाशचं पत्र आहे. आकाशचं पत्र? काय लिहिले वाचा ना मग. हो, वाचतोय. तीर्थरूप आई व बाबूजी चरण स्पर्श. आई बाबूजी, पत्र लिहिण्याचं कारण हेच आहे की तुम्ही पाठवलेलं मनी ऑर्डर मिळालं. मी इकडे मजेत आहे. आशा बाळगतो तुम्ही सुद्धा तिकडे मजेत असा. आई बाबूजी, माझी काळजी करू नका. तुम्ही स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या. दुखलं सवारलं तर दवाखान्यात जात जा. आई बाबूजी, तुमचे खूप उपकार आहेत माझ्यावर. तुम्ही मला आसरा दिला नसता तर माझे काय हाल झाले असते त्या परमेश्वरालाच ठाऊक. तुमचे उपकार मी 7 जन्मही फेडू शकणार नाही. वेडा उपकाराची भाषा करतोय नाही? माझ्या संस्कारात वाढलाय तो. बरं बरं, वाचा ना काय लिहिलं ते. मी माझ्या कातड्याचे जोडे करून तुमच्या पायात घातले तरी तुम्ही केलेले उपकार भेटणार नाही. माझ्यासारख्या अनाथाला तुम्ही मायेनं वाढवलं, शिक्षण दिलं. आजपर्यंत मला कसलीच उणीव भासू दिली नाही. माझ्या शिक्षणासाठी तुम्हाला खूप कष्ट करावं लागत आहे. पण बाबा, मी तुमचे कष्ट वाया जाऊ देणार नाही. या वर्षी सुद्धा मी मेरिट लिस्ट मध्ये पहिल्या नंबरनेच पास होणाऱ्याची मला खात्री आहे. तसा माझा अभ्यास जोरात सुरू आहे. पण काय लिहितोय? पण लिहिताना मला दुःख होत आहे की परीक्षेची फीस तुम्ही पाठवलेल्या रकमेच्या दुप्पट आहे. फॉर्म भरण्याची तारीख सुद्धा पुढच्या आठवड्याची शेवटची मुदत आहे. करिता पुन्हा 3000 रुपये पाठवणे. तुमची मला खूप वाटते. एकदा परीक्षा संपली की मी गावाकडे गेले. शिवनदादाला नमस्कार सांगणे. आता कुठून पाठवायचं वेळेला पुन्हा 3000 रुपये.
अरे आकाशला पैशाची गरज आहे हे जर मला काही वेळापूर्वी कळलं असतं तर मी लोकांची उधारी चुकती गेली नसती. मी स्वतः कर्जबाजारी राहिलो असतो पण त्याला पैसे पाठवले असते. मागच्या महिन्यातच शेळे विकून त्याला 3000 रुपयाचं मनी ऑर्डर केलं. आता घरात विकण्यासारखं तर काहीच उरलेलं नाही. काय करावं काहीच कळत नाही. अहो असं धीर सोडून कसं बरं चालेल? काहीतरी मार्ग नक्कीच निघेल ना. कुठून पाठवायचे त्याला पुन्हा 3000 रुपये? जवळ फक्त 700 रुपये आहेत. 2300 रुपयाचा बंदोबस्त कुठून करायचा आणि कसा करायचा? मी काय म्हणते अशी काळजी करू नका. नक्कीच काहीतरी उपाय निघेल. याच्यावरती विश्वास ठेवा माझ्यावर. त्याला या सप्त्यात पैशाची गरज आहे. पैसे मिळाले नाही तर तो परीक्षा कशी देणार? आपला आकाश कधीच साहेब होऊ शकणार नाही. आपली स्वप्न पोकळ स्वप्नच राहतील. प्रभा मला सांग, गरीब माणसानं का स्वप्नच बघायची नसतात का? परमेश्वरानं गरीब माणसाचं जीवन किती भीषण दुष्ट चक्रानं भरलंय हे मला आज कळलं. गरीब बापाचं एक साधं स्वप्न, त्याच्या मुलानं शिकावं, शिकून त्याच्या जीवनात पसरलेला अंधार दूर जाऊन त्याचं जीवन कसं प्रकाशमय व्हावं. एक साधं स्वप्न आणि ते सुद्धा पूर्ण होणे. का तर आपण गरीब आहोत, आपल्याजवळ पैसा नाही म्हणून. मग हे परमेश्वरा, अरे या गरिबीच्या दलदलीत मानवाला कशाला जन्माला घातलं? विश्वास ठेवा त्या परमेश्वरावरती. नक्कीच तो काहीतरी मार्ग काढेल ना याच्यावरती. पाठवायचे त्याला पैसे. बघा आपण कसंही करू पण आकाशला नक्की पैसे पाठवूया. मी काय म्हणते, आपले खान मालक आहेत ना जिथे आपण काम करतो ते फार उधार मनाचे आहेत. आपण असं करूया, त्यांच्याकडनं आपल्या अंगावरती पैसे घेऊया आणि ते पैसे आकाशला पाठवूया. आपल्या हाडाची काडी जरी झाली ना तरी चालेल. दिवस रात्र आपण मेहनत करू, अहोरात्र कष्ट करू, वेळ पडली ना तर डोंगराला सुद्धा आपण टक्कर देऊ, पण आपल्या आकाशला नक्की शिकवू. आपला आकाश शिकेल, साहेब होईल, त्याचा पगार येईल आणि एक दिवस बघाल तुम्ही आपल्या जीवनात सुखाची सकाळ उगवेल हो. आणि येणारी प्रत्येक सकाळ जी असेल ना ती सुखाची किरण घेऊनच आपल्या दारात येईल. तुम्ही आता विचार करीत बसू नका. मी काय म्हणते, तुम्ही उद्याच्या उद्या अंगावरती पैसे घ्या आणि ते पैसे आकाशला पाठवा. प्रभा किती धीर देतेस तू मला. खरंच तू माझ्या जीवनात आलीस हे मी माझं भाग्यच समजतो. मी असंच करतो, उद्या संघावर पैसे घेतो आणि जीवनला मर्यादा करतो. मी काय म्हणते, स्वयंपाक झालेला आहे. तुम्ही बराच वेळ झाला, आता जेवणाला उशीर होते ना तुम्हाला. चला 2 घास जेवण. माझे पैसे जिंकले साले, माझे पैसे जिंकले साले. तो राहुल्या आणि तो जग्या, त्या दोघाही जणांना माझा मनमान्य कुतवलं. काय नाही अहो चांगले 10,000 रुपये जिंकलो होतो. तुला सांगतो अहो पण काय झालं मला ना, का नाही साला एवढे पैसे लावून हारले पैसे. मला एक सांगतो, आता ते जर पैसे जिंकलो असतो तर तुला साडी नसतं आणलं, बाजूले धोतर नसतं. काय निघतील हो मार बाजे, तू फिकीर नको करू का? निघतील का आमचे दिवस? गवारी कशीच राहून का फाटक्या नशिबाची निघतील बाबाजी. काय
मा अरे 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 मी साला एकटाच बरोबरच आहो तुम्ही कुक नाही ना कधी बाबा तुमचा नाही का मोदाळ फुगलाच राहत राहू दे वाटत असं का आला बेटा नालाय का पड्यान धन नाही मरते काही याचीच वाट पाहत पण भावाजी मी जर मेलो ना तर पस्तावा पोट पैसेवाला होणार एक दिवस तूच म्हणशील त्या जनी मावशीला म्हणशील माझा जीवल्या हे ठबू आणते माझे बरं मा कारण दिसो कारण भूक लागली का तुला? हो मा एवढा फुटवला साड्या भूक लागली अरे मा एक पोत्री तरी शिवला हो गाव कशी थंडी लागते हो माझ्या माणूस काळजी भाजी कशाची भाजी पाहिजे तुला? नाही मग आणि दंडातून येत होती मला वाटला लावे किंवा आणि मोठ्या भावाच्या लागल्यावर लावे तुला सांगतो अहो माझ्या जे पैसे जिंकल्या तो राहुल्या आणि तू जग्या यायला भेटायला नाही का हो मा त्या कटड्यामध्ये एकच गणवेशातल्या कोंबड्या नाही ना त्याची शान पण माझा जीव काही धड नाही लागला मला वाटलं माझी मा नक्कीच लावे आणलं होतं साल्या तुम्ही ते काकडे बायलरचे बटन खा झाल्या मी म्हणलो मस्त लावे खात नाही हो कोणते काम करतो डावे पाहिजे तोंडाचा संवाद मोठा काम सांगितलं ते नाही होत एवढा मोठा घोडा झाला पण अक्कल नाही कवडीची मूर्ख कुठला बापरे जमेतलं महाराज तसा राहते माझा मूर्ख कुठला जाऊ दे उपाशी राहील घे भावाजी माझा एक लहानसा काम करशील का माझ्या भावाजी मी तुला तकलीफ म्हणून नाही पण घरी जशी परिस्थिती आहे म्हणून तुला सांगतो बाबा तुझी खदानी 12 वाजता सुट्टी होते ना तू एक काम कर त्या खदानीला लागूनच चांगला प्लांटेशन आहे त्या प्लांटेशनातून रोजची एक जरी फोकटी आणलास का नाही बाबाजी तर 15-20 दिवसामध्ये खूप मोठ्या फोकट्या घरी तयार होतात मी काहून बोलतो बघा हे खोपडी या बरसातीत पडल्याशिवाय नाही रे जेती पावा तेती करते का लागल्या हाताला तू फाटे जर आणलास तर खोपडी दुरुस्त होईल आणि एक जास्तची खोली काढून टाकू आता खोली म्हणजे समज उद्या काही दिवशी मला लगन बिगन झाला तर कोठे राहून ना नाही मी हे तकलीफ तुला दिलो नसतो का पण काय मी पिऊन खाऊन राहतो समज एका झाडावर फोकटी आला असा आणि बुद्रुक तुला पडलो आणि मेलो गेलो तर हेच माझी बाप बोंबल का कसाही पिऊन खाऊन होता तरी घरी येत होता माझ्या शर्माय का नाही तुला दारू पेला नाही बोल घरी ते सांगतो तर बाजूला राग जाऊ दे तुमच्या डोक्याच्या बाहेर झाला होता मला एक सांग तो महादुजा पोरगा सांगत होता का अचकानं गिट्टीच्या करला पैसे देणार तर बाबाजी नाही जास्त तर मला 3 लाख रुपये देणार 300 रुपये कशाला पाहिजे तुला 300 रुपये दारू प्यायला की पत्ते खेळायला कशाला पाहिजे अरे जीवना सुधारना रे बाबा जरा काही सुधारना 24-25 वर्षाचा घोडा झालाय पण अक्कल नावाची वस्तू नाही तुला काय
किती मदत करीत असत आणि तू उगे राहावा तू मला ज्ञान शिकवलं का? पैसे देवाचे असतील तर दे, नाही तर नको देऊ, पण तू मला ज्ञान शिकवू नको माझे वा. चांगला लग्न करून द्या म्हणलं तर तुमच्या नाही माझ्या बराबरीचे पोरा 2-2, 3-3 लेकराचे बाप झाले आणि मी असाच झाले ना त्यांचे लग्न, पण ते स्वतः मेहनत करून बायकोला पोचतात आणि तो दिवसभर पत्ते कुठून दारू पिऊन गावात फिरल्या पडले कधी दुसरं काय करतोयस रे? किवळ अरे माझं आई, हे सारं सोडून दे, एखादा रोजगार बघ आणि नंतरच लग्नाचा नाव घे. अरे येणारी सूनपोरगी तुला काय घरी बसून पोचणार आहे? ठीक आहे भाऊ, ठीक आहे. तू म्हणतेस ना तर मी तुझ्या सगळ्याच्या खदानीवर गिट्टी फोडवली, मग झालं, मग तर माझा भावाची लग्न करू. मी तुझ्या लग्नाचा विचार करीत नाही अशातला भाग नाही आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, माणसाचा खरा दागिना म्हणजे त्याचं चारित्र्य, पण तेच तुझ्याजवळ नाही, ते तू गमावून बसलायस. अरे अरे तुझ्या ह्या अशा वागण्यामुळे आसपासच्या गावामध्ये तू बदनाम होऊन बसलायस. एका मुलीचा बाप तुला मुलगी द्यायला तयार नाही, आणि समज एखाद्या मुलीचा बाप तुला मुलगी द्यायला तयार झाला तरी ह्या अशा परिस्थितीत मी तुझं लग्न अजिबात लावून देणार नाही. लोक शिकव का भावाजी, मला माहित होतं तू असं बोलणार नाही हे मला माहित. हे बघ जीवन, तुला घरच्या परिस्थितीची कल्पना आहे ना बेटा? अरे कमाई या घरात आम्हा 2 जीवाची, त्यातल्या त्यात आपल्या आकाशीय शिक्षणाचा खर्च बेटा, त्याच्या परीक्षेलाच पैसे अपुरे पडतात. मग मला एक सांग, तुझं लग्न आम्ही कुठल्या भरोशावर करून द्यायचं बेटा? सांग ना. लग्नाचा सोड, तू मला 300 रुपये देतेस का नाही? खरंच रे शिवन, माझ्याकडे पैसे नाहीत रे. आत्ताच आकाशचं पत्र आलं, त्याच्या परीक्षा फीसाठी पाठवायला माझ्याकडे पैसे नाहीत, तर तुला कुठून देऊ रे? तू घर विकण्याचं घाण आहे का? अरे जरी भावातही तो साला आकाश विकेन. आकाशच्या शिक्षणासाठी झोपडीच काय, वेळ पडली तर स्वतःला सुद्धा गहाण ठेवायला तयार आहे मी. त्याला शिकव, त्याला पैसे पाठव, त्याला शिकव, त्याला नोकरीवर लाव. मला कोणा शिकवला? मी तुझा धर्म दिला. ही वेळ शिकायची होती त्यावेळी तळ्याच्या जुडपावर दप्तरला कोण ठेवायचं? अरे आता वेळ निघून गेल्यानंतर म्हणतोस की मला काय शिकवलं नाही? अरे अरे शिक्षणाला माणसाला ज्ञान मिळतं, माणूस सुसंस्कृत होतो, माणसाला रानटीपणात राहू देत नाही शिक्षण. आणि ही तर शिकवण मी तुम्हा दोघाही भावांना दिली. हे आकाशच्या लक्षात आलं, पण तुझ्या लक्षात नाही आलं, त्याला माझा काय दोष? अरे जो वेळेचं महत्व जाणून वागतो त्याला जीवनात सारं काही मिळतं, आणि जो वेळेचं महत्व जाणून वागत नाही त्याला जीवनात सारं काही गमवावं लागतं. हा सृष्टीचा नियम. लहानपणापासून तुझ्यावर जे संस्कार केले त्याच्या उलटच वागत आलास तू, आणि म्हणून सर्वस्व गमावून बसला. हे बघ, अजूनही काही वेळ गेली, जरा सुधार, बदलत्या काळाची पावलं उडकून वागायला शिक, नसता तुझ्यावर पश्चातापाची पाळी आल्याशिवाय राहणार नाही, हे पक्का लक्षात ठेव. बयाचा काय मी बिघडलोच कोणी होतो तो सुधरू सांगला. आजच्या लग्नाच्या वेळेस तुम्ही कास्तकारी इकडे मी काय बोललो का? मी मागच्या महिन्यात शिरे ऐकल्या, एकच शब्दाला नाही बोललो मी. आता खोपडी गुंडा म्हणजे या घरामध्ये मी ठणव्या म्हणून राहतो. सगळा प्रकार माझ्या लक्षात आला. आता मी आता या घरात अजिबात राहणार नाही. खर्च करायची उचल नाही. काय करणार आहेस तू? मी खोटी जाईन, पण या घरी राहणार नाही. बस. अरे घर सोडून कुठे जाणार आहेस तू? काय करशील? काही करील, बशात होईल, त्याचं कोणाची चोरी करील. तुला जीवन, अरे अरे माझं ऐक, घर सोडून जाऊ नकोस. आमच्या सोबत खालीवर चाल, आपण तिघे मिळून किट्टी फोडू. हो हो बाबाजी, वा, किट्टी फोडून हाताला फोडे आलो. तू मला एक सांग, साऱ्या सकाळपासून किती डबे भेटते? तर फक्त 50 रुपये. काय बस माझा तुम्ही नुसतं इथं काय बघताय? नाही जाणार, त्याची दारू उतरली की तो लगेच परत येईल. तू जिद्दी स्वभाव आहे.
घरामध्ये किती राहायचं हे मला चांगला माहित आहे. कोण लोक चला मला 1 रुपया नाही भेटेल जरा जमवून नाही आलो म्हणून करायचं का ठेवला या घरात का ठेवला या घरामध्ये जन्मलेल्या पोराची इज्जत नाही घरात त्याने मर राबताना त्याने पैसे पाठवतात शेवटी तो सुद्धा तुझाच भाऊ आहे. अरे हात तो काही नाही आई तू किती रडलीस ना काही केलीस ना मी आता अजिबात थांबवतो नाही. मी तुला सांगून ठेवतो बाबाजी तुला सांगून ठेवतो तुम्ही दोघे मरून जरी जाल ना मरून जाल तरी तुमचा तोड नाही पाहू मी. हा प्रभाकर शांत कशी शांत हो मी कशी शांत स्वतःच मन कठोर कर. नाही हो. मी त्याची आई आहे आणि मी सुद्धा त्याचा बाप आहे. पुरुष स्वभावाने कठोर असतात म्हणतात ते काही खोटं नाहीये पण स्त्रीचं मन हळवं असतं. हे माझ्या लेकराला माझ्या या उदरात 9 महिने 9 दिवस वाढवलंय मी. असंख्य कळावेत नसून मी त्याला जन्माला घातलेला आहे. एवढंच नाही तर या घरात 24 वर्ष सांभाळ केलाय मी त्याचा. आणि इतक्या वर्षानंतर जर माझं लेकरू मला सोडून जात असेल तर या आईच्या अंतकरणाला काही वाटत नाही का हो? माझा जीवन तसा नाही हो. फक्त तो वाईट संधीमुळे तसा झाला. बस प्रभा माझ्या समोर त्याची तरफदारी करू नकोस. अगं 24 तास दारूच्या रस्त्यात राहणारा दिवसभर प्रत्येक उत्तरा जीवन इथं राहून काय दिवे लावणार मला चांगलं माहिती. तेव्हा बाहेरचं जग बघेल 2 दिवस पोटाला चिंता लागेल तेव्हा त्याला कळून चुकेल की जीवन काय असतं. आपल्याला एकच मुलगा आहे म्हणून रक्ताचा जरी नसला तरी आकाश आपल्या आशेचा दिवा आहे. आकाश शिकेल मोठा साहेब होईल त्याचा पगार येईल आपल्या जीवनातील काळा कुट्ट अंधार आपला आकाशच दूर करू शकतो. या जुवारी जीवनची आशा सोडून दे. होय प्रभा याची आशा सोडून दे तू.